आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हिंदू धर्मात देवपूजा करण्याचे फार मोठे महत्त्व आहे. असं म्हटलं जातं की मनात श्रद्धा ठेवून मनापासून देवपूजा केली तर आपल्यावर देवाची कृपा नक्की होते. देव आपल्यावर प्रसन्न होतात. जाणकार मंडळी असं म्हणतात की कधीकधी देवपूजा करताना आपल्याला काही संकेत मिळत असतात, पण आपण त्या संकेतांकडे दुर्लक्ष करतो. आपण ते संकेत मानत नाहीत किंवा मिळालेले संकेत व त्याचा अर्थ आपल्या लक्षात येत नाही. हे कळत नाही की हे संकेत आपल्याला साक्षात देवाने दिलेले आहेत. खरं तर या संकेताचा अर्थ असा असतो मित्रांनो, की देव आपल्यावर प्रसन्न आहेत. देवाने आपली पूजा स्वीकारली आहे. मित्रांनो या बाबतीत ज्ञानी असलेल्या मंडळीकडून अशा संकेतांबद्दल आपण नेहमीच काही ना काही ऐकलेले असते किंवा बऱ्याचदा आपल्या वाचनातही हा विषय आलेला असतो. हे संकेत नेमके काय असतात? आपण देवपूजा करताना धूप किंवा अगरबत्ती लावतो. देवपूजा करत असताना या अगरबत्तीचा किंवा धूपाचा धूर संपूर्ण घरात पसरला तर आपल्याला अचानक सकारात्मक आणि प्रसन्न वाटू लागतं. तेव्हा समजून जा मित्रांनो की साक्षात भगवंत आपल्या घरी प्रकट झाले आहे. लवकरच आपले भाग्य चमकणार आहे. ही सकारात्मक ऊर्जा आपल्या आजूबाजूला जाणवायला लागते. आपल्याला आपल्या घरातील वातावरण अचानक सुखद व प्रसन्न वाटू लागतं. बऱ्याच वेळेला आपल्या दारी भिकारी किंवा इतर कोणी काही मागण्यासाठी येतात. जर कधी पूजा झाल्यानंतर दारात भिकारी किंवा कोणी लहान बालक काही मागण्यासाठी आले तर समजून जा मित्रांनो की आपल्या दारात साक्षात भगवंत आपली परीक्षा घेण्यासाठी आले आहे. त्या भिकाऱ्याला किंवा बालकाला रिकाम्या हाताने कधीही परत पाठवू नका. त्याला घरातील काही ना काही खाद्यपदार्थ खायला द्या. लक्षात ठेवा मित्रांनो, अन्नदान हे श्रेष्ठ दान समजलं जातं. दान केल्याने आपल्या धनात कधीच कमी होत नाही. उलट दान दिल्याने आपल्या संपत्तीत वाढ होत असते. भुकेल्याला अन्न देणं ही सुद्धा ईश्वर पूजा आहे. आपण पूजा करत असताना देवाला हात जोडून प्रार्थना करतो. आपण हात जोडून प्रार्थना करत असताना जर दिव्याचा प्रकाश तेजस्वी झाला, दिव्याची ज्योत अचानक वाढली तर समजावं भगवंत साक्षात आपल्या समोर उभे आहेत. आपण जी काही प्रार्थना देवासमोर केली ती भगवंतापर्यंत पोचली आहे आणि त्यांनी ती स्वीकारली सुद्धा आहे व त्यांचा आपल्यावर आशीर्वाद आहे. अशा वेळी भगवंत आपल्या समोर असताना आपल्या जीवनातील ज्या काही अडचणी असतील किंवा काही इच्छा असतील त्या देवासमोर सांगाव्यात. आपल्या सगळ्या अडचणी आणि दुःख दूर होऊन आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. आपण खूप वेळा पाहिलं असेल की आपण लावलेल्या धूप अगरबत्तीच्या धुरामध्ये वेगवेगळे आकार दिसतात. तर आपण देवपूजा करत असताना जर आपल्याला धूप किंवा अगरबत्तीच्या धुरामध्ये ओम, स्वस्तिक किंवा इतर कोणते शुभचिन्ह दिसलं तर समजावं की देव आपल्या पूजेने खूपच प्रसन्न झाले आहेत आणि लवकरच आपल्या सगळ्या अडचणी दूर होऊन आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार आहेत. हिंदू धर्मात अतिथींना देव मानलं जातं. खरं आहे ना? तुम्ही पूजा करताना कोणी अचानक पाहुणे आले तर समजा साक्षात देव तुमच्या घरी प्रकट झाले आहे. देव कोणत्याही रूपात येऊ शकतात. त्यामुळे देवपूजा करताना कधी कोणी पाहुणे आले तर रागावू नका. त्यांचे योग्य ते आदरातिथ्य करा आणि जमेल तेवढी सेवा करा. अशाने देव आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतात. पाहुणे येणे हा देवाचा एक अतिशय महत्त्वाचा संकेत मानला जातो. प्रसन्न होऊन आपले सगळे संकट दूर होऊन घरी लक्ष्मीचा वास सदैव नांदत राहतो.
आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचा चुकूनही अपमान करू नका, त्यांचे मन दुखावू नका, त्यांचा आदर करा. आपण देवपूजा करताना देवाला फुलं अर्पण करत असतो. आपण देवपूजा करताना देवाला फुलं अर्पण करतो. देवपूजा करताना जर अर्पण केलेले फूल आपल्यासमोर पडलं तर समजा की देव आपल्या पूजनाने खूप प्रसन्न झाले आहेत आणि त्यांनी आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे. फूलरूपी आशीर्वाद देऊन भगवंत आपल्यावर प्रसन्न आहेत. आपल्या जीवनातील सर्व अडचणी लवकरच दूर केल्या जातील. चांगले दिवस येतील हा संदेश या संकेतांमधून आपल्याला मिळत असतो. तुम्हाला सुद्धा देवपूजा करताना जर यापैकी कोणते संकेत मिळाले तर समजून जा तुमच्यासोबत साक्षात देव आहेत आणि तुमचे सगळे प्रॉब्लेम लवकरच दूर होणार आहेत. जय गजानन.